नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी एकदम चटपटीत, कुरकुरीत आणि अतिशय पौष्टिक अशा कोबीच्या वड्या। नेहमी त्या कोथिंबीरीच्या किंवा अळूच्या वड्या खाण्यापेक्षा एकदा तुम्ही या पौष्टिक वड्या नक्कीच ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर इथे मी अर्धा कोबी छान बारीक असा चिरून घेतलेला आहे। कोबी शक्य तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तुम्ही तो किसून घेतलात तरीही चालेल। आता इथे 2 वाटीभर आपला कोबीचा किस झालेला आहे। तर आता त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत। अगदी चिमूटभर हिंग, भरपूर सारी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या, चमचाभर ओवा, किंचितशी हळद आणि 1 चमचा धने पावडर लागणार आहे। तसेच आपल्याला 2 चमचे इथे तांदळाचं पीठ देखील लागणार आहे। आणि इथे मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर आपण कशा पद्धतीने आणि कशासाठी वापरणार आहोत तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून घेणार आहे। आणि आता याचा आपण बारीकसर असा ठेचा करून घेऊया। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर जरी याचं बारीक वाटण केलं तरीही चालेल। आता याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर आता हे पहा, एकदम फाईन अशी आपली याची पेस्ट तयार झालेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखट जरी घातलं तरीही काही हरकत नाही। आता जो किसलेला कोबी आहे यामध्ये आपण 1 वाटीभर आधी बेसन पीठ घालून घेऊया। आणि आता जे 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यातलं फक्त अर्धच आपण आत्ता घालणार आहोत। आता यामध्येच भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण घालून घेऊयात। धनेपूड, थोडीशी हळद, ओवा आपल्याला हाताने क्रश करून घालायचा आहे। हवा असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये तीळ घातले तरीही चालतील। आता मिरची आणि लसणाचा जो ठेचा केला होता तो घालून घेऊयात। तसेच 2 चमचे तांदळाचं पीठ देखील घालूयात। थोडंसं हिंग आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता हातांनी छान दाबून कोबीचं जे पाणी असतं त्यामध्येच हे पीठ छान मळून घ्यायचे आहे। तुम्हाला जर वाटलंच की आपलं हे जे पीठ आहे ते खूप पातळ वाटत आहे, कारण कोबीला आपल्या बऱ्याच वेळा खूप पाणी सुटतं। जितका कोबी आपण बारीक चिरू तेवढं पाणी त्याला जास्त सुटतं। अशा वेळेस यामध्ये आपण मगाशी जे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ ठेवलं होतं ते घालून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे। आता हे पहा, पाणी अजिबातही न घालता याचं छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हाताला थोडंसं अगदी आपण तेल लावून घेऊयात आणि याची अशी वडी करून घेऊयात। तुम्हाला किती जाड पातळ हे रोल हवाय त्या पद्धतीने तुम्ही तो करून घेऊ शकता। तर आता हे पहा, आपला हा रोल एकदम छान बनलेला आहे। आता एका चाळणीला आपण खाली आधी ग्रीसिंग करून घेऊयात तेलाने आणि मग त्यामध्ये हा रोल ठेवूयात। आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचा देखील छान रोल करून घेऊयात। आपण या ज्या वड्या करतोय ना त्या अगदी देसी स्टाईल मंचुरियन सारख्या लागतात। अतिशय सुंदर, करायलाही झटपट आणि भरपूर पौष्टिक अशा या वड्या मुलांना आणि मोठ्यांना देखील खूपच आवडतील। तर आता आपल्या या बघा सगळे रोल करून झालेले आहेत। आता लगेचच मी एका कढईमध्ये 1.5 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता पाण्याला मस्त अशी उकळी फुटायला लागली की त्यावर आपण ही चाळण ठेवून घेऊयात। आता यावर झाकण ठेवूयात आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटं याला आपण छान वाफवून घेणार आहोत। तुम्ही हे रोल कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून त्याच्या 2 शिट्ट्या जरी करून घेतल्या तरी त्या एकदम छान वाफवल्या जातात। तर आता हे पहा, साधारणतः 20 ते 25 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया।
हे पहा, आपल्या एकदम मस्त अशा या वड्या वाफवल्या गेलेल्या आहेत. आपण आता त्या काढून बाजूला घेऊयात. आता या वड्या जोपर्यंत व्यवस्थित थंड होत नाहीत तोपर्यंत अजिबातही या कट करायच्या नाही, नाहीतर मग याचे लगेचच तुकडे पडायला लागतात. तर साधारणतः हे मी 2 ते 3 तास असंच बाहेर ठेवलेलं होतं आणि याला छान गार करून घेतलेलं आहे. आणि आता याच्या आपण वड्या करून घेऊयात. वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड करू शकता, पण खूप सुद्धा पातळ या वड्या कापू नका, नाहीतर मग काय होतं तर याचे लगेचच तुकडे पडायला लागतात आणि वड्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत. आणि तसंही या आपल्या वड्या अगदी पातळ न कापता सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रंची होतात. त्यामुळे काळजी करण्याची अजिबातही गरज नाही. तर आता हे पहा, अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या वड्या छान अशा कापून झालेल्या आहेत. आता लगेचच आपण या तळून सुद्धा घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये मी आहे तशाच आधी या वड्या तुम्हाला घालून दाखवते. तर आता तुम्ही पाहू शकत असाल की या वड्या अशाच टाकल्यामुळे त्याचे तुकडे पडत आहेत आणि हलवताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ते किती मऊ लुसलुशीत वाटत आहेत. अजिबातही त्या क्रंची झालेल्या नाहीत. आणि हे पहा, अगदी अलगद हाताने केल्यावर सुद्धा याचे तुकडेच पडत आहेत. पण आता यासाठी एक मस्त अशी ट्रिक आहे. तर मगाशी जे आपण 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते एका मोठ्या वाटीमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची एकदम पातळ अशी आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. आणि आता प्रत्येक वडी या स्लरीमध्ये बुडवायची आणि मग ती तळायला घ्यायची. आणि आता फरक तुम्हाला स्वतःलाच दिसेल. एका बाजूला मिनिटभर छान तळून झाल्यानंतर आपण त्या पलटी करून घेऊयात आणि आता बघूयात की या पलटी होत आहेत का व्यवस्थित. तर हे पहा, अगदी अलगद रीतीने या आपल्या वड्या न तुटता छान अशा मोकळ्या होत आहेत आणि पलटल्यानंतर सुद्धा याचे तुकडे देखील पडत नाहीयेत आणि मगासारखी अजिबात मऊ लुसलुशीत ही वडी देखील पडणार नाही. तर आता हे पहा, साधारणतः 2 ते 2.5 मिनिटं दोन्ही बाजूंनी छान तळल्यानंतर ही वडी काय मस्त अशी आपली तळून झालेली आहे. आता ही वडी आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्या देखील या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करूयात आणि तळून घेऊयात. कॉर्नफ्लॉवरमुळे एकदम कुरकुरीत सुद्धा या वड्या बनतात आणि अजिबात तुटत देखील नाही. त्यामुळे ही स्टेप अजिबातही आपल्याला मिस करायची नाही. गरमागरम या वड्या खूपच सुंदर, कुरकुरीत आणि क्रंची अशा लागतात. जर तुम्हाला गोबी मंचुरियनचं देसी व्हर्जन हवं असेल तर ते हेच आहे, पण अतिशय पौष्टिक. आणि मेन म्हणजे मुलांना अजिबात कळणार देखील नाही की या वड्या कोबीच्या आहेत. इतक्या सुंदर टेस्टी या वड्या होतात. आता वाट कशाची बघताय? लगेचच किचनमध्ये जाऊन मस्त कुरकुरीत या कोबीच्या वड्या करायला घ्या. आणि त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअरही करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या रोज येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.